विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय हा लवकर होईल असं वाटत नाही असं भास्कर जाधव म्हणालेत। एक मोठी बातमी, सत्ताधाऱ्यांचा लोकशाहीवरती विश्वास नाही आणि वैयक्तिक अजेंडा चालवला जातोय असं देखील भास्कर जाधव यांचं म्हणणं आहे। वडेट्टीवारांचं नाव चर्चेत आलं हे माहिती नाही अशी देखील प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे। विरोधी पक्षनेते पदाबाबत आता तिसरा दिवस आहे अधिवेशनाचा, अद्यापही निर्णय झालेला नाही। असा आहे, तो निर्णय लवकर होईल अशी काही लक्षणं दिसत नाहीयेत। वडेट्टीवारांचं नाव चर्चेत येणं तुम्ही कसं बघताय? मला माहित नाही, मी कधी ऐकलं नाही ते। तर विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसकडनं क्लीन चिट मिळत नाही असं उदय सामंत यांचं म्हणणं आहे। अनिल परब यांचीच त्यामुळे चिडचिड होतीये आणि काँग्रेसवाले ठाकरेंच्या आमदारांना विरोधी पक्षनेते व्हा असं सांगत नाहीत अशी प्रतिक्रिया या दरम्यान उदय सामंत यांनी दिली। विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेस त्यांना क्लीन चिट देत नाही, काँग्रेसवाले त्यांना सांगत नाहीत की तुम्ही विरोधी पक्ष नेते व्हा, त्याच्यामुळे ही चिडचिड होते आणि त्याच्यामुळे तो राग कोणावर काढायचा तर समोरच्या सत्ताधारी पक्षावर काढायचा, हे अनिल परबांनी काल केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल जे काय उत्तर द्यायचं ते विधान परिषदेमध्ये मी स्वतः दिलेलं आहे। नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी लहान मुलांना विकल्याच्या प्रकरणी 3 मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। 2 महिन्याच्या एका बाळाला पोलिसांनी वाशिंदीतल्या नातेवाईकांकडनं ताब्यात घेतलं, तर 2 मुलांना शहापूर आणि वावी हर्ष या परिसरातनं ताब्यात घेण्यात आलंय। आम्ही जे मूल दत्तक घेतलंय ते आहे आता 2 महिन्याचं, तर 2 महिन्यात ते आम्ही घेतलंय, तर आम्ही घेतलंय ज्यांच्याकडून ते आमचे नातेवाईकच आहे। म्हणजे मला ती बहीण लागते, मला पण मुलगा नव्हता, मुलीच आहे। याच्या हिसाबी आमचं झालं बोलणं की मला पण मुलगा नाही, तर मग असंच नातेक असल्यामुळे बोलणं मग झाले, मग दत्तक द्या, मला दत्तक म्हणून मी घेतलंय। या संदर्भात आपण माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी आपल्या सोबत जोडले गेलेत। चंदन, हे जे काही प्रकरण आहे की लहान मुलांना विकल्याचं, यातले काय अपडेट्स आहेत? खरं तर या संपूर्ण घटनेनंतर आता ही जी शासनमान्य समिती जी आहे 5 जणांची, ती या ठिकाणी या गावामध्ये दाखल झालेली आहे। त्यासोबतच महसूल विभागाच्या तलाठी यांच्या माध्यमातून देखील या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाते। या संपूर्ण भागामध्ये हा जो काही प्रकार घडलेला आहे त्यामध्ये तफावत आढळतीये, कारण एकीकडे या महिलेचं म्हणणं आहे की त्या मुलांना मी दत्तक दिलेलं आहे माझ्या नातेवाईकांना, कारण माझी परिस्थिती नव्हती, तर दुसरीकडे या ठिकाणी काही सामाजिक संस्थांनी असा आरोप केलेला आहे की या महिलेनं या मुलांना विकलेलं आहे। त्याच्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। तलाठी मॅडम आपल्यासोबत आहेत। मॅडम, आतापर्यंत नेमकं काय समोर आलंय? नमस्कार। आतापर्यंत कालच्या घटनेपासून सगळे डिपार्टमेंट सोबत मिळून काम करत आहे। रात्रीपासून काम सुरू आहे ह्या सगळ्या घटनेवर चौकशी करायचं। तर आता इथे जे मुलं होते इथे राहिलेले आणि त्यांचे वडील वगैरे सर्वांना पोलिसांनी सोबत घेऊन गेलेले आहेत। पुढची चौकशी सुरू आहे त्याच्यावरती आणि आपल्याकडे इथे माहिती मिळाल्यानुसार सोबतचे जे आहेत इथे त्यांच्या शेजारी राहणारे त्यांनी सांगितलं की त्यांना 13 मुलं मुली होते, त्याच्यापैकी एक मयत होता। एक मुलगा त्यांनी जो नवीन बाळ जन्माला आलं होतं त्याला बाहेरगावी दिलं आणि 3 मुलींना दिलं गेलेलं आहे। एक मुलगी इथे गावातच दिलेली आहे, 2 मुलींचे लग्न झालेले आहेत। याच्यामध्ये काही विक्री केली आहे किंवा असं काही आतापर्यंत तपासात समोर आलंय? नाही, आतापर्यंत अजून ती खात्री नाही पटलेली आहे विक्री केलेली आहे की दत्तक दिलेली आहे, त्याच्याबद्दल पोलीस स्टेशन कडून चौकशी सुरू आहे। विक्री केली आहे का दत्तक दिलंय याबाबतची चौकशी जी आहे ती सुरू आहे। पोलीस तपास जो आहे तो या माध्यमातून सुरू आहे। ही कमिटी जी आहे ती आता या ठिकाणी दाखल झालेली आहे। या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ती केली जाते। महिलेनं जे काही वक्तव्य केलेलं आहे ते वेगळं आहे, त्याचप्रमाणे पोलिसांच्या जबानीमध्ये देखील महिलेनं वेगळं सांगितलेलं आहे। मात्र सामाजिक संस्था ज्या आहेत त्यांचं वेगळं म्हणणं आहे। त्यांचं म्हणणं आहे की या मुलांची विक्री झालेली आहे। महिलेचं मात्र म्हणणं आहे की मी माझ्या नातेवाईकांकडे दत्तक दिलेले आहेत, कारण माझी परिस्थिती। सगळ्या माहितीसाठी पुढची बातमी सुद्धा नाशिकमध्येच आहे। तिथे तपोवन या ठिकाणी वेद पाठशाळेतर्फे पर्यावरण आणि वृक्षाचं संरक्षण करण्यासाठी वेद पठण करण्यात आलं होतं। यावेळी वेद पठणासाठी अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। वेद पठण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश यावेळी देण्यात आला। राजकीय वर्तुळातून बातमी, ठाकरेंनी कडीपत्त्यासारखं भाजपला बाहेर काढलं होतं असं प्रताप सरनाईक म्हणालेत। मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी हिरवी शाल पांघरली अशी टीका सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंवरती केली आहे। तर शिंदे गट हा कडीपत्त्यासारखा
फोडणीमध्ये वापरतात तसं भाजप त्यांना वापरते अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. यावरती प्रताप सरनाईकांनी उत्तर दिलंय. कढीपत्त्यासारखं यांनी भारतीय जनता पक्षाला जेव्हा बाहेर काढलं होतं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली होती तेव्हा चाललं होतं का? तो कढीपत्ता हा सगळीकडे ऍडजस्ट होणारा कढीपत्ता असतो. कढीपत्ता सारखा वापर यांनी भारतीय जनता पक्षाचा गेली अनेक वर्षे केला होता आणि स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जवळ केलं, हिरवी शाल पांघरून घेतली. त्यांनी आता आम्हाला उपमा देऊन काय फायदा? आता वेळ निघून गेली.